जसं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आखातातला मुख्यतः तेल आणि हम्म, नैसर्गिक वायू, खतं या सगळ्या गोष्टी तिकडनं बाहेर येतात. पण या सगळ्या गोष्टी जर युरोपला पाठवायच्या असतील, तर मग तुम्हाला हम्म, त्या भूमध्य सागराद्वारे म्हणजे सुएझचा कालवा, त्याच्या आधी तांबडा समुद्र आणि तांबड्या हम्म, समुद्राचं तोंड असलेलं बाबल हम्म, मंडपची सामुद्रधुनी, हे अतिशय महत्वाचे भाग आहेत. बाबल मंडप हा जो भाग आहे तिथे एका बाजूला सोमालिया आहे, दुसऱ्या बाजूला येमेन आहे. हम्म, आणि येमेनमध्ये यादवी युद्ध सुरू आहे आणि त्याच्यामध्ये इराणचं समर्थन असलेले हुती, त्यांची या भागावर वर्चस्व आहे. हुती गेली अनेक वर्ष 2015 सालापासून सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीशी त्यांचं युद्ध सुरू होतं. नंतर त्याच्यामध्ये युद्धविराम झाला. पण त्यांच्याकडे वेगवेगळी क्षेपणास्त्र आहेत. पण सध्या ते शांत होते, कारण असं म्हटलं जात होतं की जो सौदी अरेबियाबरोबर युद्धविराम झाला त्याच्या बदल्यात दर महिन्याला सौदी अरेबियाकडनं त्यांचा पगार काढला जात होता, त्यांना आर्थिक मदत केली जात होती, म्हणून ते युद्धविराम त्यांनी सौदी अरेबियाशी केला होता. आणि त्यामुळे हे जेव्हा हे युद्ध सुरू झालं तेव्हा एक गोष्ट निश्चित होती की हुती इराणच्या समर्थनार्थ या युद्धात उतरणार. पण हम्म, त्यांनी लगेच उडी न मारता त्यांनी एक टांगती तलवार ठेवली, कारण सौदीकडनं मिळणारा पैसा पण त्यांना हवाय. पण जर परिस्थिती अशी निर्माण झाली की इराण हे युद्ध हरतंय असं चित्र निर्माण झालं, हा, किंवा इराण विरुद्ध खूप जास्त त्यांनी निर्बंध लादले, तर मग हुती याच्यात उडी मारतील. आता अमेरिकेने जी नाकेबंदी इराणची करण्याचा निर्णय घेतलेला आहे, हम्म, त्याच्यातनं जर इराणला तेल विकणं अशक्य झालं, कारण इराण दररोज जवळजवळ 15 लाख बॅरल तेल इराण विकतं. ते बरंचसं तेल चीन, 93% तेल चीन खरेदी करतं. चीन हम्म, इराणला शस्त्रास्त्रांचा आणि इतर गोष्टींचा पुरवठा करतं, हे आता जगजाहीर आहे. हम्म, आणि त्यामुळे चीनच्या नाड्या जर अमेरिकेने आवडल्या किंवा इराणच्या नाड्या जर अमेरिकेने आवडल्या, तर मग कदाचित याच्यामध्ये हुती उतरू शकतील. अर्थात हुतींकडे जी ताकद आहे ती इराणच्या तुलनेने कमी आहे. हम्म, पण जर बाबल मंडपवर त्यांनी हल्ले केले तर तो भाग ते अडवून धरतील. पण दुसरी ही गोष्ट आहे, बाबल मंडपला तुलनेने थोडं कमी महत्व आहे, कारण हम्म, हुती गेली अनेक वर्ष तिथे हल्ले करतात आणि त्याच्यामुळे एक बऱ्यापैकी व्यापार आहे तो दक्षिण आफ्रिकेला, केप ऑफ गुड होपला हम्म, वळसा घालून होतोय. पण जर सौदी अरेबिया जे दिवसाला खूप मोठ्या प्रमाणावर तेल, जवळजवळ 70 लाख बॅरल तेल, ते जे पूर्व किनाऱ्यावरनं पश्चिम किनाऱ्यावर हम्म, पाईपलाईननी ट्रान्सफर करतायत आणि तिकडनं ते व्यापार करतायत, तिथे जर हल्ला झाला म्हणजे यानबू किंवा या भागामध्ये, हम्म. तर मग आणखीन मोठं संकट येऊ शकेल. पण आपण बघूया काय होतंय ते, कारण त्यांनाही सौदीकडनं मिळणारी आर्थिक रसद हवी आहे देश चालवायला. पण दुसरीकडे ते इराणच्या बाजूने या युद्धात उतरलेले आहेत, हेही आहे.